भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या विरोधात आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. आता जे प्रकरण झालं त्या संदर्भात आम्ही SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना भेटलो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा व निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहेत. याच्या व्यतिरिक्त या भोंदू बाबाच्या विरोधात अधिक कडक कारवाई कशी करता येईल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यामध्ये आम्ही काही गोष्टी त्यांना सांगितल्या. तर काही लोकांचे नंबर आम्ही शेअर केले की जे या तपासामध्ये मदत करू शकतील. आमच्याकडे काही ज्या गोपनीय माहिती होती ते आम्ही सातपुते मॅडमला शेअर केलेली आहेत. त्यामुळे हा तपास अधिक योग्य पद्धतीने होईल असं आम्हाला वाटतंय. यामध्ये आम्ही असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे, हा कॅप्टन भोंदू बाबा कोल्ह्याचे शिंग आणून आगोरी विद्या करत होता. असं जर असेल तर हा वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतो. ते कलम लावावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. हे कस्तुरी जर देत असेल तर तो कुठून आणत होता, तो डुप्लिकेट बनवत होता की खरं होते याची चौकशी व्हावी आणि खरं जर असेल तर ते वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे. ही जी माहिती आहे याच्यासाठीचे काय नेमके तुमच्याकडे पुरावे आहेत? आम्ही आमच्याकडे जे पुरावे होते, आमच्याकडे जी गोपनीय माहिती होती ती आम्ही मॅडमला दिलेली आहे. काही जे व्यक्ती ज्या तपासात मदत करू शकतात त्यांचे नंबर आम्ही सातपुते मॅडमला शेअर केलेले आहेत आणि ते सांगण्यासारखे नाही कारण तो गोपनीयतेचा भाग आहे. 2022ला एकनाथ शिंदे येऊन गेले होते तेव्हा देखील तुम्ही आक्षेप घेतला होता. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि राज्याचा प्रमुख व्यक्ती असं जर करत असेल, अंधश्रद्धेच्या बाबतीत करत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी केली होती. आणि त्यावेळेस आम्हाला धमक्याचे आणि अनेक मंत्र्यांकडून, अनेक OED कडून, अनेक PA कडून आम्हाला फोन आले होते. त्यामुळे आम्ही न घाबरता या विरोधात तपास चालू ठेवला होता. आम्ही त्याच्या मागे होतो आणि आम्हाला खात्री होती की हा बंधू बाबा एक ना एक दिवस त्याच्यामध्ये अडकणार आहेत आणि त्याप्रमाणे आज झालेला आहे. कोणत्या मंत्र्यांनी, तुम्ही आता म्हणले मंत्र्यांकडनं तुम्हाला फोन येते, मंत्र्यांचे OED ते कोण होते आणि तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असून तुम्ही ती गोष्ट का पुढे नाही? एकनाथ शिंदे जेव्हा त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस माध्यमामध्ये त्याच्या बातम्या वगैरे आलेल्या आहेत आणि त्या आजही उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात ऍक्शन घेतलेले आहेत. आता नाव घेणं योग्य नाही पण बरेच मंत्र्यांच्या OEDचे जरी फोन आले तरी काही तत्कालीन जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी होते ते आमच्या बाजूने उभे राहिले होते. त्याच्यामुळे आम्ही न घाबरता याच्या विरोधात ऍक्शन घेतली होती. नाही सर, मुद्दा हाच आहे, अतिशय गंभीर तुम्ही आरोप करताय. मुख्यमंत्री जातात म्हणून तुम्हाला मंत्री दमदाटी करतात, हे कोण मंत्री होते ते आणि तुम्ही याआधी का नाही बोलता त्याबाबत? नाही, यावेळेस आम्ही सांगितलं आहे आणि त्याच्या बातम्या ज्या आहेत त्या आमच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि सातपुते मॅडमला पण आम्ही त्या बातम्या दाखवलेल्या आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रसिद्ध होणं वेगळं सर, आणि तुम्ही जे म्हणताय मंत्र्यांचे मला फोन येत, मंत्र्यांच्या OEDचे वगैरे आम्हाला फोन आलेले होते.